अंधार पडला. मी मागच्या चौकात झोपलो की तुला सापकिड्याची भीती वाटायची. 17 वेळा दार उघडून म्हणायचीस, आतल्या घरात झोप. आता कोण म्हणणार तसं? चौकात लाईट ठेवून तसाच झोपून गेलो. अण्णांनी जेवायला एकदा हाक मारली, नाही गेलो. कपाळावर हात ठेवून झोपून गेलो. रात्री 8-8:30ला दार खटखटलं. दार उघडलं तर समोर दुसरा मित्र, अच्युत यादव. घरात आला, प्रेमानं भेटला. चला वसंतराव, मावशीनं जेवायला बोलवलंय, पटकन कपडे बदला. मगाशी नारायण भेटला, आता अच्युतराव. आई, या दोघांना तू तर पाठवलं नसशील. आपला पोरगा उपाशी झोपलाय. गावानं शंख केला तरी तो उठणार नाही. या दोघांपैकी कोणी आलं तर नक्की उठेल असाच तू विचार केला असणार. मानवी आत्मा आसपास वावरतो असं म्हणतात. माझा यावर विश्वास नव्हता, पण आता ते खरं वाटायला लागलंय. तुला सांगतो आई, मावशीने पोटभर खाऊ घातलं. सारं शरीर गळून गेलं होतं, पण पुन्हा टवटवीत झालो. अच्युतरावांनी ओंकार म्युझिकल नाईट पाहायला नेलं. यात्रेचा कार्यक्रम. बसायला खुर्ची दिली. जवळजवळ 2 तास कार्यक्रम पाहिला. मग बॅटरी नाचवत आलो घरी. सकाळी घराला नमस्कार केला आणि वाटेला लागलो. आई, एक सांगतो तुला, जत्रा नाही चुकवणार. पालखीला गोंडा बांधला जाणार, नैवेद्य निरेतनं येणार, भवानी मातेला दाखवणार. हे जन्मोजन्मीचं नातं आहे. या मंदिराच्या कडेनं आमची पावलं फिरली आहेत. चिमुकल्या डोळ्यांनी कितीतरी जत्रा डोळ्यात साठवल्या आहेत. नाटक तुला आवडायचं आई, पण आता पहिल्यासारखी नाटकं नाही होत. आईच्या दुधापेक्षा उसाच्या रसावर वाढलेली ही पिढी आता बदलली आई. कोणाबद्दल जिव्हाळा नाही, आदर नाही. एखाद्या गाढवाला शिक्षणाच्या दरवाज्यात नेऊन सोडलं तर ते पदवी मिळेपर्यंत गोड बोलतंय, मग गाढवासारखं पुन्हा लाथा झाडायला लागतंय. तुझ्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही माझ्या कॉलेजियन विद्यापीठीय शिक्षणात तुझा काय वाटा असा बुद्धिनिष्ठ सवालही मी करू शकतो, पण त्याला अर्थ काय आहे? आमचा अभ्यास आम्ही केला असेल, आमची पुस्तकं आम्हीच वाचली असतील, परीक्षाही दिल्या असतील. अर्ध कच्चं अन्न हातानं शिजवून रात्री जागवले असतील मी इथे. तुझा वसंत एक विशिष्ट व्यक्ती म्हणून साऱ्याच्या मुळाशी असेल, पण त्याच्या अस्तित्वाचं मूळ सूत्र आई तूच आहेस ग. आम्हाला अर्ध्या हळकुंडानं पिवळं नाही होऊ दिलंस तू. माझ्या जडणघडणीत साऱ्यांचे उपकार आहेत. एरवी गुरगुरणारा भुंकणारा शेजारचा कुत्रा शांत झोपला तर त्याचा लाभही अभ्यास करणाऱ्याला होतोच की. मग हे नाकारायचं कसं? गाव आम्हाला ओळखायचं की हौसाबाईची मुलं म्हणून. नाहीतरी आम्हाला स्वतंत्र अस्तित्व असं काय होतं? जे होतं ते तुझंच होतं, जे आहे ते तुझंच आहे. दुसऱ्याचा लहानसा उपकारही मी स्वीकारतो, त्याची जाणीव ठेवतो. माझ्यात कृतज्ञता आहे, तो माझा पिंड आहे. पण या जगात दुर्दैवानं कृतघ्न माणसं फार भेटतात. साल्यांना जीव लावून पायावर उभं करावं तर नागासारखा डंख मारतात. खरं तर आई, अशी सापाची पिल्लं लहानपणीच ओळखायला हवीत, पण नाही जमत मला. एखादं अक्षरांशी खेळणारं पोर दिसलं तर मी प्रोत्साहन देतो, सगळ्या प्रसिद्धीच्या वाटा त्याला दाखवून देतो, पण ते सालं हलकट निघतं आई. आई, तुला सांगतो ना, अशा वेळी फार वेदना होतात ग. तू एक बरं केलंस, स्वतःच्या पोरांव्यतिरिक्त फारसा लळा कोणाला लावला नाहीस. चांगलं केलंस. समाज सगळा दूषित झालाय. जगण्याच्या वाटा कोणाला दाखवायची सोय राहिली नाही. माणसं लगेच कुत्र्यासारखी तंगडी वर करतात. वाट पाहण्यातला आनंद आई तूच आम्हाला शिकवलास. धीर कसा धरावा तूच शिकवलंस.
लहानशा आघातानं जखमी होणारा मी तू मला सोशिक बनवलंस. कसल्याही संकटात डळमळायचं नाही, तूच शिकवलंस की मला. दावणीचं कोकरू कुठे परागंदा झालं तर आकाश पाताळ एक करणारी तू, पदवीधर झाल्यावर मी जेव्हा नोकरी मिळत नाही म्हणून 3 दिवस घर सोडून निघून गेलो तेव्हा काय अवस्था झाली असेल तुझी. डिग्री पाठोपाठ नोकरी लगेच चालत येते या भ्रमात असणारा मी 7 जूनला शाळा सुरू झाल्या तरी नोकरी मिळेना म्हणून वैतागलो. किती ठिकाणी अर्ज केले, पण खटाव सोडलं तर कुठलाच कॉल आला नाही. कल्याणचा कॉल आला होता, पण इतक्या लांब जायला पैसे तरी कुठे होते. जुलै संपत आला तरी नोकरी नाही, मग मी वैतागलो. तुला म्हटलं स्वतःची पुस्तकं विकायला जातो. कधी काळी तू वाढवलेलं बोकड विकून ही पुस्तकं छापलेली. एक नाटक, एक नाटिका, दोन्ही पुस्तकांची किंमत फक्त ₹3. 75 रुपयांची 50 पुस्तकं घेऊन मी घर सोडलं. तू रडायला लागलीस. मी म्हटलं बसून किती दिवस खाऊ. आयतं बसून खायची लाज वाटते आई. तू भाकरी बांधून ने म्हणालीस, मी नाही घेतली. तू 17 वेळा सांगितलंस घर सोडू नको, शेरडं राख, आज ना उद्या मिळेल नोकरी. पण मी निराश झालो होतो ना. तुझं ऐकायच्या मनस्थितीत होतो कुठे. अंगावरच्या कपड्यावर बाहेर पडलो, चालत कोरेगाव गाठलं. 4 आणे वाचवण्यासाठी केवढा जीवाचा आटापिटा. तुला सांगतो आई, कोरेगाव कॉलेजनं माझी पुस्तकं घेतली, पण हायस्कूलमधनं म्हणावी तशी आपुलकी जाणवली नाही. मी पुसेगाव गाठलं. मंदिरात हनुमानगिरी हायस्कूल नव्यानं सुरू झालेलं. मुख्याध्यापक खूप प्रेमळ. मला चहा पाजला, पुस्तकं घेतली. पोरांपुढे भाषण द्या म्हणत होते, पण तुझ्या पोराला बोलायला कुठे येत होतं. मुखदुर्बळच की तो. तुला सांगतो आई, जिन्यावरनं खाली उतरलो, सेवागिरीच्या पाया पडलो, लागलो भटकायला. इथे एक रयतचं हायस्कूल आहे. खूप विनवणी केली हेडमास्तरांना, एकही पुस्तक घेतलं नाही. आई, तू भाऊराव पाटलांना साताऱ्यात पाहिलं होतंस ना. तूच सांगायचीस. पण त्यांच्या संस्थेच्या कुठल्याही शाखेत जा, अगत्य नाही. जो उठतो तो कायद्यावर बोट ठेवतो. पुसेगावात मला अक्षरशः हाकललं ग या लोकांनी. माझा एक वर्गमित्र तिथे नुकताच लागला होता. नव्या माणसाला विचारतोय कोण. मग खटाव गाठलं. कॉलेजनं 4-5 प्रती घेतल्या. बलवंत देशमुख होते प्राचार्य. मग वडूस, तिथे काही प्रती खपल्या. आई, रात्र काढली वडूजच्या स्टँडवर. मग मायणी, कातरगाव, दहिवडी, कुठे कुठे भटकलो. सकाळी पावभाजी मारायची, दिवसभर भटकत राहायचं. दुपारी शाळा जेवायला सुटली असेल तर कुठंतरी दुकानाची फळी धरून बसायचं. 50 रुपयांची पुस्तकं खपवली. 25 रुपयांची शिल्लक होती. दुसरी रात्र मी कोरेगावच्या स्टँडवर काढली. तिसऱ्या दिवशी घरी निघालो तर वाटेत भीमराव चव्हाण भेटला. त्यांनी सांगितलं, आई आली होती, तुला शोधत होती, रडत होती. मग ताड पावलं उचलत घर गाठलं. तुला केवढा आनंद झाला. पटापटा मुके घेतलेस, हातपाय धुवायला लावलंस, गरम गरम भाकरी खाऊ घातलीस. पोरा, काळजी घट कर. अरे नोकरी लागल की कावा ना कावा. शिकणाऱ्या साऱ्याच पोरासनी काय नोकऱ्या मिळतात का. तुला सांगते, घर सोडायचं नाही. त्या शिरंब्याच्या भीमा चव्हाणला कुठे नोकरी. तो काय घर सोडून गेलाय. खोळा कुठला. अरे देव काय डोळे मिटून बसलाय का. कंच्या बी गोष्टीचा टाईम यावा लागतो ना बाबा. तसंच झालं आई. तू बोललीस ते खरं झालं. रहमतपूरवरून मला नोकरीचं बोलावणं आलं. 293 रुपये पगारावर नोकरी मिळाली. तू देवापुढे डोकं टेकायला लावलंस. आईचा उंडाईला नारळ वाढवायला लावलास. ताबडतोब बापूंना टपाल टाक म्हणालीस. आई, तू किती बुरजांवर लढत होतीस ग. रानात काळ्या आईशी झुंजत होतीस. दिवस दिवस राबत होतीस. जळणाची ओझी व्हायचीस. पाण्याच्या खेपा आणून तुझ्या डोक्याला घट्टा पाडला होता.
नवरा माणसात यावा म्हणून तू उजवा हात देवाजवळ गहाण टाकला होतास आणि डावरी नसून सुद्धा कित्येक वर्ष तू डाव्या हातानं जेवत राहिलीस. तुळशीला तू हजारो प्रदक्षिणा घातल्यास. मला आठवतंय, मला तू मोजायला लावायचीस. कसा तरी 40-50 अंक मोजायचो, गडबडायचो. पुढं तुझा नवरा माणसात आला. ती तुळसही गेली, तो कठडाही गेला, तुझ्या प्रदक्षिणाही संपल्या. शेरडा करडा मागं तू रानभर धावायचीस. अनवाणी पाय तुझे, तुटक्या चपला चिंतकानं बांधायचीस. आम्ही शाळा बुडवल्याचं तुला आवडत नसे. तुझा मार फार वाईट. हातात घावल ते फिरवून हाणायचीस. आश्चर्य एवढंच वाटतंय की तुझ्या मारानं आम्हा चौघांपैकी एखादा आधू कसा झाला नाही. आता या रागातही वात्सल्याची धार होती. काही कळत नाही आई, मी तुझा मारही खाल्ला, वात्सल्य सुद्धा अनुभवलं. मी लिहितो याचं तुला कौतुक वाटायचं. कधीतरी कथा वाच म्हणायचीस. मी वाचायचो. तू कधीही कुठल्याही कथेला वाईट म्हटलं नाहीस, नेहमी चांगलंच म्हणायचीस. निदान पोरांची चूक काढणं हा तुझा स्वभाव नव्हता. तू शेरडा करडात रमायचीस तेवढीच लेकरात रमायचीस. चांगली परिस्थिती असूनही बायकांना पोरं सांभाळता येत नसत. कितीतरी लहान मुलं मेलेली मी पाहिली आहेत. खात्यापित्या घरची ही अवस्था, मग फाटक्या संसारात तू कशी पोरं जगवली असशील? तसा घरात मी एकटा रोगी, तिघही टणटणीत. तुला जास्त त्रास झाला तो माझ्यामुळे. भोवरे विटीदांडू खेळताना कायम माझ्या हातांना जखमा होत. कधी मधमाशा चावत, कधी कान दुखायचा. झाडावरनं उतरताना अंग खरचटायचं, पायात काटे तर 17 वेळा लागायचे. मध्येच फणफणून ताप यायचा, नाक गळायचं, पोहून डोळे लाल व्हायचे, जुलाब तर कायम व्हायचे. एवढे माझे आजार तू कसे निस्तरलेस का? पावसाळ्यात भयाण पाऊस पडायचा, काळोख वाढत राहायचा. मला रात्री अपरात्री संडासला लागायची. दार उघडायचं कसं? मोडक्या पाटीत तू राग टाकायचीस, त्यावर मला बसवायचीस. पचत नाही तर खातो कशाला भाड्या, असं दबक्या आवाजात म्हणायचीस. कधी कधी दणका घालायचीस. फार दमवलं मी तुला आई, अंत पाहिला अगदी. शेंगा खाण्याचा वाईट नाद मला आजही तो आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जातीये का? पण आई, तुझ्या अस्तित्वाशी बापूंचं अस्तित्व जोडलं गेलंय. केवळ रोजगारावर घर सांभाळणं कठीण. बापूंचा आर्थिक हातभार तसा महत्वाचा होता, पण त्यात सातत्य नसायचं. तो तुटलेला धागा तू सांधायचीस. किती शिवारात तू काटणीला जायचीस. बरोबर आपल्यासारख्याच आयाबायांचा घोळका असायचा. शेरडं पळत यायची, तुझ्या टाळक्यावर वैरणीचा भारा असायचा. आम्ही चूल पेटवायचो, चहाला पाणी ठेवायचो, तुला बरं वाटायचं. आपल्या तर रात्री कधीच ताजा स्वयंपाक नसायचा. सकाळीच थापलेलं गरम करून खायचं. वर्षानुवर्ष हीच पद्धत घरात चालत आलेली. दुसऱ्याच्या घरी रात्री चुलीवर भाकरी चाललेल्या बघायचो, तेव्हा गंमत वाटायची. आपल्यात सकाळी उपवास घडला तर रात्री चूल पेटायची. काही वाटत नसे त्याचं. कालवण अमुकच पाहिजे असा आग्रह नसायचा. पण आम्ही कधी कधी स्वतःपुरती वेगळी भाजी आणायचो, तेवढीच तू तव्यात परतून द्यायचीस. प्रकाशला भोपळ्याच्या फुलांची भाजी आवडायची, कौशाला तांदळीची भाजी हवी असायची. उत्तमशी फारशी तक्रार नसायची, मला बटाटा भाजून हवा असायचा. कधी ओढ्यातनं मुठभर चिंगळ्या मी धरून आणायचो, स्वच्छ धुवायचो. आई तू छान फ्राय करायचीस, मग मांजरालाही वाटा मिळायचा. आई तू स्वतः काही खात नसे, पण सर्वांच्या आवडीनिवडी पुरवत असे. तुला कंटाळा नसायचा. पोरांसाठी जन्मभर जीव जाळत राहिलीस. नवकोट दारिद्र्य वाट्याला आलं, पण म्हणून काही आई तू सगळी दारिद्र्याची जाहिरात करत फिरली नाहीस. अरे उकिरड्याचा पांग फिटतो, मग आपला का नाही फिटणार, असं तू म्हणायचीस.
तुझा हा चिवट आशावाद खरंच आमच्या रक्तात उतरला. तुझ्या संसाराच्या माफक कल्पना होत्या, त्यात तू तशी शेवटपर्यंत जपत राहिलीस. मी निर्रेत बांधलेला बंगला बघायला तू आलीस. बापूंनी विचारलं, सरकार कसं आहे पोराचं घर? तेव्हा तू मिसरीची डबी उघडत म्हणालीस, चांगलं बांधले, पण खुली गणिक एक एक दिवळी काढाय पाहिजे होती. बरं असतं, सुईद्वारा बिलेटचं पान दिवा ठेवता येतो. खुंटी बी नाही ठोकली एखादी, पिशवी अडकवायची कुठं? मला हसू आलं, राग नाही आला. बापूशी होणारं भांडण सोडलं तर तसा तुझ्या कुठल्याही कृतीचा मला राग येत नसे. 1000 गुन्हे तुला माफ हीच माझी धारणा. नाहीतरी आम्ही कोण तुला माफ करणारे? एवढं निरपेक्ष प्रेम आम्हाला तरी जमेल का? पोरांचा पगार हातात नाही आला तरी आम्ही त्याला 17 वेळा पेन्शनचा हिशोब विचारला असेल, केवळ मटका रोखावा म्हणून. पण त्यांनी आम्हाला पगाराचा हिशोब मागितला असता तर? बापूंनी तो मागितला नाही, हा त्याच्या मनाचा मोठेपणा. माणसाला वेड तरी का लागतं? त्याचा बौद्धिक तोल का ढळतो? मला वाटतं यामागे अनेक कारणं असावीत. काही माणसांचं वैभव त्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होतं, मग ती मेंटली अपसेट होतात. काहींना अचानक धनलाभ होतो. मुखात आलेला हा सोनेरी चमचा त्यांच्या वेडाला कारणीभूत होतो. काहींना मुलं उघड्यावर टाकतात तर काहींच्या बायका हातावर तुरी देऊन परागंदा होतात. मग मस्तक फिरायला किती वेळ लागतो? पण आर्थिक परिस्थितीचा ताणही माणसाला वेडं करतो. हा प्रकार मी माझ्या आईच्या बाबतीत अनुभवलाय. आम्ही तिघे भाऊ हायस्कूलमध्ये शिकत होतो. धाकटी बहीण गावातल्याच मराठी शाळेत शिकत होती. आईची कोंडी झालेली. बापू तेव्हा दिल्लीला. ते नेमके कुठल्या चक्रात अडकले होते माहिती नाही, पण त्यांनी हात आखडता घेतला होता. टपाल पाठवत नव्हते किंवा पैसेही पाठवत नव्हते. पदरात 4 पोरं, दारात 4 शेळ्या. जमीन खतमाती नसल्यानं फारशी पिकत नसलेली. उसनं पासनं करून आई हैराण झाली होती. तिचा भाऊबंधांवर राग. आपलं वाटोळं करण्यात यांचा फार मोठा वाटा आहे अशी तिची धारणा. ही माणसं सुखानं जगतात, यांच्या जमिनी पिकतात, मग माझ्याच वाट्याला हा भोग का, या जाणीवेनं ती पोखरलेली होती. आमच्या घरापासनं काही अंतरावर गुलाबदादा राहायचा. हा कधी काळचा माळकरी. श्रावणात पोथी वाचायचा, 4 डबडी मांडून दुकान चालवायचा. काय झालं कळलं नाही, पण तो वेडा झाला. लोक म्हणत हा चिटकुळं घालतो. चिटकुळं म्हणजे चेटूक. हा वेड्या अवस्थेत गावभर फिरायचा. मी पावा वाजवताना दिसलो की माझी पाठ धरायचा, शिव्या द्यायचा. असाच एकदा आला आणि आमच्या दारात बसून खडं गोळा करायला लागला. तो खडं गोळा करायचा आणि हातातल्या लोटक्यात टाकायचा. मध्येच माझ्या घराकडं माती उडवून फू करायचा. आईनं ते पाहिलं, लागली शिव्या द्यायला. दादाचा तर तोलच सुटलेला. लागला विचित्र हावभाव करून ओरडायला. माती खाचील माची असं म्हणायचा. हे रोजचंच झालं होतं. म्हाताऱ्याला आवरायचं कसं आम्हाला कळत नसे. त्यांचा थोरला मुलगा त्यांना ओढत न्यायचा, फटके मारायचा. त्यांना आम्ही संपत भाऊ म्हणायचो. भाऊ प्रेमळ, स्वभावानं चांगले. त्यांना वाईट वाटायचं. हा तमाशा रोज चालायचा. शाळेला जाईपर्यंत आमच्या जीवात जीव नसायचा. शाळेत तरी कुठलं लक्ष लागायला? सारखं आईचं ओरडणं आठवायचं. 8-15 दिवसात आई वेड्यासारखी वागायला लागली. दारात दगड मांडायची, त्यावर डोकं आपटायची, मग दगडाला फेऱ्या घालायची. गाव चालत तमाशा बघायला टपलेलं. शाळेत शिक्षक काय शिकवत कळतच नसे. मी धावत घरी यायचो. शेळ्या तशाच मेकेला बांधलेल्या असत. सकाळी आम्ही टाकलेला पाला शेळ्यांनी संपवलेला असे. काटकं सुद्धा चगळून खात. आम्ही आल्यावर आईची पिपाणी पुन्हा सुरू व्हायची. आम्ही शेळ्यांना पाणी दाखवायचो, पुन्हा पाला ओरबडून आणायचो, टाकायचो. आई पुन्हा तार सप्तकात ओरडायला लागायची. भाड्या मला भानामती करतोय, चिटकुळं घालतोय, नवऱ्याला पार माझ्या माणसातनं उठवला, त्याला उठला पिलेकचा गोळा, वंशखंडन होईन त्याचं. अरे भया भंग केला माझ्या समध्या संसाराचा.
आईच्या ओरडण्याला शिस्त नसायची, पण मध्येच आपली पोरं उपाशी आहेत याची तिला जाणीव व्हायची. रानातनं आणलेल्या उंबराच्या दोड्या ती शिजवायची. दोड्या म्हणजे कच्ची उंबरं. त्यात मीठ मिरची घालायची. साऱ्या पोरासनी जर्मलच्या ताटलीत वाढायची. तशी आईच्या वेडाला एक शिस्त होती. दिसेल तिथून भाजीपाला ओरबडून आणावा, 4-2 भाकरीचं पीठ उसणंपासनं आणावं. चतकोर का होईना, पण भाकरी पोरांना खाऊ घालावी असं तिला वाटायचं. रात्री ढणढणत्या दिव्याजवळ ती आम्हा पोरांना घेऊन बसायची. कुणाला टाक नसायचा, कुणाला वही नसायची, कुणाला शाई नसायची, पण मागायची कोणाला? आई रानमांजरागत अंगावर येईल असं वाटायचं. घरात अंथरुणावर पडलं तरी झोप लागायची नाही. दार उघडं ठेवून ती अंधारात उंबरा धरून बसायची. कौसा आणि उत्तम लहान घाबरून जात. माझं अंग तर सतत थरथर करायचं. घर खायला उठायचं. मध्येच ती म्हणायची, बापाला टपाली वा, कसली करणी केली कोणान ठाव? किती वर्ष झाली गेलाय, अजून पात्या नाही त्याचा. खरमरीत टपाल टाका त्याला, म्हणाव कनेरीच्या मुळ्या काढून पोरांना पाचती. त्या गुलब्यानं करणी केली म्हणाव. आईचा अवतार बघून मला मात्र भीती वाटायची. केसांना तेल नसायचं, पातळ 17 ठिकाणी फाटलेलं, अनवाणी धुवून पायाची चाळण झालेली. कुंकू चेहऱ्यावर ओघळायचं. असाच एकदा शाळेतनं आलो तर घरापुढं बाघ्यांची गर्दी झालेली. मध्ये दगड मांडून आत आई बसली होती. घरात एक मऊ कापसाची उशी होती, बहुधा रुईची असावी. आईनं फाडून तिच्या चेंध्या केल्या होत्या. त्याला आग लावून ती राख चिवडत होती. डोळ्यात अंगार फुललेला, शिव्यांचा सपाटा लावलेला. प्रकाशनं शिव्या देऊन लोकांना हाकललं. राग भरून उकिरड्यात टाकली. आईला दंडाला धरून घरात आणलं, समजूत घातली, आवाज चढवून गप्प बसवलं. संपत भाऊनं बोलवून सांगितलं की तुमच्या दादांना आवर घाला, आमच्या दारात तो येता कामा नये. भाऊंनी मग दादाला फार मारला, बांधून मारला. 8-15 दिवसात दादा मेला. हळूहळू आईचं वेडही ओसरलं. बापूंचे पैसे आले. मग पुन्हा आईनं संसारात गती घेतली, मागे वळून पाहिलंच नाही. गुलाबदादाचं वेड पराकोटीला गेलं होतं. तो नागवाचा धावायचा, कोणाच्याही दारात जाऊन ओरडायचा, देवळात बसायचा. ते पाहून मी हापकून जायचो. आईच्या वेडानं अशी सीमा ओलांडली तर काय करायचं या कल्पनेनं मला घाम फुटायचा. वाटायचं शाळा सोडावी, आईच्या पाठीमागे सावलीसारखं राहावं. काय सांगावं, ओढ्याला गेली आणि पाण्यात पाय घसरून आपटली तर, किंवा अंधारात किरडू डसलं तर, शेणातल्या किड्यासारखं मस्तक बजबजून जायचं. दोन्ही हात धरून डोकं हलवलं तर वाळलेल्या नारळात गोटा वाजतो तसा मेंदू गुडू गुडू वाजायचा. माझी मलाच भीती वाटायची. घरामागं भोपळ्याच्या वेलाला भरमसाठ भोपळे लागले. पोटाची काळजी मिटली. लाल भडक गोल भोपळे. आई भोपळा वेळीवर चिरायची, मोठ्या पातेल्यात नाहीता हंड्यात उकडायची. प्रत्येकाला 4-4 फोडी काढायची, वर गुळाचा खडा बारीक करून टाकायची. गडू भरून शेळीचं दूध काढायची, तेवढंच पाणी त्यात घालायची, साऱ्यासनी वाढायची. दुधात कालवून मुंबईचा मेवा खाल्ल्यावानी खायचा. 2 वक्ताला हेच जेवण. भोपळ्यानं आम्हाला महिनोमहिने जगवलं. असा दुधी भोपळा घरामागं पुन्हा फुलला नाही. लोक डांगऱ्या भोपळ्याला दुधी भोपळा म्हणतात. मला गंमत वाटायची. तो आतून दुधासारखा पांढरा असतो म्हणून म्हणत असतील. आम्ही सगळी भावंडं दुधाबरोबर खातात, त्याला दुधी भोपळा म्हणतो. माणसं जन्मभर हा भोपळा खाऊन जगतील या मतापर्यंत मी आत्ता पोचलेलो आहे. आजही बाजारात लाल भोपळ्याच्या फोडी पाहिल्या की त्या दिवसातल्या भुकेची तृप्तता आठवते. भिंतीवर देवाधर्माचे अनेक जुने फोटो होते. अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण होता, छाती फाडणारा हनुमान होता. या हनुमानाच्या एकाच फोटोत 3 फोटो होते. 3 अंगांनी 3 फोटो दिसत. उभ्या पट्ट्यांची योजना करून हे अफलातून चित्र बनवलेलं होतं. आईनी वेडाच्या भरात सगळे फोटो फाडले, जाळून टाकले. नशीब आमची 7वीची सर्टिफिकेट नाही जाळली. जन्मतारखेचा माझ्याजवळ तरी तो एकमेव पुरावा आहे.
मनात आणलं असतं तर आमची दप्तरही आईने जाळून टाकली असती, पण तिने तसं केलं नाही. जुनी बाचकी, चिंध्या ती जाळत राहायची, कधी कपाळाला राख फासायची. पण आपल्या वेडाचा प्रसाद तिने पोरांना कधी दिला नाही. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना कधी साधा खडासुद्धा मारला नाही. ती आत्मक्लेश करून घ्यायची. स्वतःच स्वतःला उभी सोलत राहायची. दात खायची, डोळे फिरवायची. कधी तिची दातखीळ बसायची, पण दुर्दैवाचे हे भोग ती एकटीच भोगत राहत होती. तिने पोरांना कधी धारेवर धरलं नाही. श्रोते हो, हा होता भाग 11वा. प्राध्यापक व. बोधे लिखित चंदन बटवा या कादंबरीचा 12वा भाग उद्या ऐकायला मिळेल दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रो.